नमस्कार। नवी मुंबईतील तमाम नागरिकांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपला देश स्वातंत्र्य होऊन साधारण 78 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 79वे वर्ष आता सुरू होत आहे आणि आत्ताचा भारत हा नवीन भारत आहे आणि या भारतामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने सन्माननीय मोदी साहेबांचं नेतृत्व लाभल्यामुळे जगामध्ये आपला देश कुठेतरी विकासाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात पुढे चाललेला आहे। सन्माननीय मोदी साहेबांच्या माध्यमातून मागच्या ह्या सगळ्या कालखंडामध्ये ऑपरेशन सिंदूर असेल, असे एक मोठे यावेळचे त्यांच्या हातून काही गोष्टी घडल्या गेल्या, त्यामुळे देशाला कुठेतरी जगाच्या पातळीवर एक जबरदस्त ताकदवर देश म्हणून नवीन भारत तयार करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आहे। तमाम नागरिकांना पुन्हा या 15 ऑगस्टच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देताना एक गोष्टीची निश्चितच आपल्याला एक गोष्टीचा आनंद होतो आहे की अमेरिकेसारखा देश हादरला असून त्यांनी आपल्यावर 25% टॅरिफ लावलेलं आहे, 50% लावण्याचं त्याचं मानस आहे। पण आपण भारतातील लोक हे शेतीच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणामध्ये हे देश अतिशय सुजलाम सुफलाम पद्धतीने चाललेलं आहे। आपण येणाऱ्या कालामध्ये कोकोकोला घ्यायचंच नाही, आपण येणाऱ्या कालामध्ये बर्गर खायचेच नाही। आपल्याकडे अशा अनेक देशातील देशी पदार्थ आहेत ज्याच्या माध्यमातून आपण अतिशय गुणागोविंदाने सुजलाम सुफलामच्या पद्धतीने आपण जगू शकू, ज्यामुळे कोणाला घाबरण्याची गरज नाही। खऱ्या अर्थाने मोदी सरकारच्या माध्यमातून या भारताला जग घाबरत आहे याच्यावरून दिसतंय। आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण कोणीही घाबरण्याचं कारण नाही। असे कितीही टॅरिफ जरी लावले तरी आपल्याला चिंता करण्याची गरज नाही, जोपर्यंत देशावर मोदी साहेबांचं सरकार आहे। म्हणून पुन्हा एकदा आपणा सर्वांना या 15 ऑगस्टच्या माध्यमातून 19वीं स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।